नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। नायलॉन मांजावर झिरो टॉलरन्स। नियम मोडल्यास सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गुन्हा दाखल होणार। नांदुरा ठाणेदार श्री जयवंत सातव। आगामी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन व सिंथेटिक मांजाच्या विक्री व वापरावर बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या आदेशानुसार नायलॉन मांजा विक्री किंवा वापर करताना आढळल्यास भारतीय न्याय संहिता BNS 2023 च्या कलम 110 अन्वये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न हा गंभीर व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जयवंत सातव यांनी दिली। ठाणेदार सातव यांनी सांगितले की नायलॉन मांजा मानवी जीवनासाठी तसेच पक्षी व प्राण्यांसाठी अत्यंत घातक असून यामुळे अनेक वेळा नागरिकांचे गळे कापले जाणे, दुचाकीस्वारांचे अपघात होणे तसेच विजेच्या तारांमध्ये मांजा अडकल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत। केवळ नफ्यासाठी नायलॉन मांजा विक्री करणे किंवा वापरणे ही अटेम्प्ट कल्पबल होमिसाइड या गुन्ह्याच्या कक्षेत येते, असेही त्यांनी स्पष्ट केले। नांदुरा पोलीस स्टेशनच्या वतीने शहर व ग्रामीण भागात विशेष तपास मोहीम राबवण्यात येणार असून यासाठी साध्या वेशातील पथके नेमण्यात आली आहेत। दुकाने, गोदामे तसेच गुप्त साठ्यांवर छापे टाकून नियमभंग करणाऱ्यांवर BNS 2023 जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेश व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे। नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा। पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे तसेच कुणी नायलॉन मांजाची विक्री करत असल्याचे आढळल्यास तात्काळ 112 हेल्पलाईन किंवा पोलीस स्टेशन नांदुरा येथे माहिती द्यावी, असे आवाहन ठाणेदार श्री जयवंत सातव यांनी केले आहे। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले।